महापालिकेमध्ये रेशनिंग दुकानाच्या जागेचा मालकी हक्कावरून मराठी परप्रांतीय वाद पेटलाय। केडीएमसीचे उपायुक्त समीर भूमकर, सहाय्यक आयुक्त तुषार सोनवणे, सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे ओम साई इमारतीमधील दुकान आणि सुशील दुबे यांच्या घराची मोजणी करायला सकाळी आलेले होते। दुबे कुटुंबियांनी सांगितलं, आधी सांगळे यांच्या दुकानाची आणि इतर घरांची मोजणी करा। महापालिका अधिकाऱ्यांनी दुकानाची आणि सर्व घरांची मोजणी सुद्धा केली। काही घरांची चावी नसताना सोसायटीच्या ऑफिसमधून चावी घेऊन अधिकाऱ्यांनी बंद घर उघडून मोजणी सुद्धा केली। मात्र जेव्हा सुशील दुबे यांच्या घराच्या मोजणीसाठी अधिकारी पोहोचले, त्यांनी गोंधळ घातला। दुबे कुटुंबियांनी या दरम्यान पोलिसांना आणि महापालिका अधिकाऱ्यांना अरेरावी करत हुज्जत घातल्याचं बघायला मिळालं। वडिलांनी विकत घेतला होता शुक्ला शेटकडनं, तो 7/12 आत्ता सोसायटीच्या नावावर झालेला आहे आणि 1993 पासून ह्या गाळ्यामध्ये माझं सरकारी रॅशन दुकान चालू आहे। 1993 पासून त्याचं प्राधिकार पत्र आहे शासनाचं आणि 2007 मध्ये दुबेंनी रूम घेतली आहे आणि 2007 मध्ये रूम घेणारा माणूस 2022ला तक्रार करतो। 15 वर्षाच्या कालावधीनंतर तो तक्रार करतो की माझ्या घराच्या गॅलरीमध्ये 2 अनधिकृत गाळ्यांचं बांधकाम झालं, अशी तो तक्रार करतो आणि महानगरपालिकेकडनं मला पत्र येतं आणि हा सगळं याला कुठल्या परिस्थितीमध्ये माझा गाळा हडप करायचा आहे आणि माझ्यावर खोटं 324चा गुन्हा दाखल केलेला आहे। मुद्दामून मी त्या दिवशी तो परप्रांतीय शब्द मुद्दामून वापरला की त्याची प्रवृत्ती तशी झाली। आजपर्यंत आमच्या कोसळ्यात अशा प्रकारे कुठल्या प्रकारचं वातावरण नव्हतं। फक्त एकच व्हायचं आहे की त्याचं जे काय असेल, दूध का दूध पाणी का पाणी व्हावं, ही मोजमाप व्हावी। मोजमाप झाली का जे खरंच चित्र हे उघड होईल। अख्ख्या बिल्डिंगची मोजमाप झाल्यानंतर सुद्धा तो त्याने त्याच्या म्हणण्यानुसार अख्ख्या बिल्डिंगच्या सगळ्या फ्लॅटची मोजमाप केलं, पण हा स्वतःच्या रूमचे मोजमाप करून देत नाही। इव्हन गाळ्याची पण मोजमाप झालेला आहे।